खरं तर स्त्री आणि पुरुष यांचा मेंदूचा वापर करायची पद्धत डोक्याला शॉर्ट आहे त्या बायका. अरे नवरा बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं, अगदी विश्वासावर. हो का? हो. अंशू जरा तुझा फोन दे. मला कसतरी होते. मी तर डॉक्टरकडे जाऊन येतो. डॉक्टरकडे कशाला? मी डॉक्टरला घरी बोलवते. नको, ऐक मी ऐक मी डॉक्टरकडे जाऊन येतो यार. डॉक्टरला बोलवते ना घरी. बघेल हा डॉक्टर. मी तर नागपूरहून इथे आले होते. अप्रतिम, कुठेही बोर झालेलं नाहीये. नाटक खरंच खूप जास्त छान होतं. खूप छान नाटक, ब्युटिफुली डिस्प्लेड. कुटुंबाने सहकुटुंबाने पाहावंच नाटक. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेलं नवं कोरं नाटक पाहिलेलं मी तुला पुन्हा एकदा पुणेकरांच्या भेटीला. तर पाहण्यासाठी या रविवारी 15 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे. नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. प्राईम टाइमला सुरुवात करण्याआधी एक नजर टाकूया बातमीपत्रातील काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. राहुल गांधींविरोधामध्ये भाजपचं महाराष्ट्रभर आंदोलन. आरक्षण विरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ केले जोडेमारो आंदोलन. उत्सवावरती टीका करणाऱ्या कोणालाही गणेश मंडळांना मदत करण्यापासून थांबवलेलं नाही. मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर. पैठणमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये होणाऱ्या मेळाव्याला गटबाजीचं ग्रहण. आणि गोंदिया शहरामध्ये साकारण्यात आली अमृतसरच्या गोल्डन टेम्पलची प्रतिकृती. श्री शंकर गणेश मंडळाने साकारला अमृतसर येथील दुर्गियाना मंदिर. आता पाहूया सविस्तर वृत्त. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या विरोधात आज भाजपच्या वतीने कोल्हापूरमधील बिंदू चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली. यावेळेला राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचं काम काँग्रेस आणि राहुल गांधींनी केल्याचा आरोप करत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा यावेळेला आंदोलकांकडून देण्यात आलाय. 2 दिवसांपूर्वी अमेरिकेत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचं पाप काँग्रेसचे नेते आणि ज्यांना पंतप्रधान व्हायचं आहे अशा राहुल गांधींनी केलं. आपण बघितलं असेल की गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये 400 जागा कशासाठी भाजपला पाहिजे तर संविधान संपवण्यासाठी पाहिजे असा खोटा आरोप ज्यांनी केला, आता त्यांचा खरा मुखवटा या देशातल्या जनतेसमोर उघड झालेला आहे. आपण बघितलं असेल तर सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचं भंडारा असेल, मुंबई असेल या ठिकाणी त्यांचा पराभव करण्याचं, त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचं काम जर कुणी केलं तर ते काँग्रेसनं केलं. आणि परवा राहुल गांधीने असं सांगितलं की हे आरक्षण आम्ही संपवणार आहे. त्यामुळं आरक्षणाचे खरे मारेकरी जर कोण असतील तर काँग्रेस आणि राहुल गांधी आहेत. संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि देशाच्या तमाम जनतेच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये ह्या काँग्रेसला, राहुल गांधींना हा समाज या महाराष्ट्रात विधानसभेमध्ये फिरू देणार नाही आणि त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधामध्ये जालन्यामध्ये भाजपा आक्रमक झाले. शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर खासदार राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारून भाजप पदाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांचा निषेध नोंदवलाय. खासदार राहुल गांधी यांनी आरक्षण विरोधी वक्तव्य केलं होतं. त्या विरोधामध्ये आज राज्यभर भाजप आक्रमक झाले असून काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध नोंदवला जातोय. काल राहुल गांधींनी विदेशामध्ये आरक्षणाच्या विरोधात त्यांनी पूर्ण त्यांची भूमिका स्पष्ट करून टाकली की त्यांचा आरक्षणाला विरोध आहे. आणि त्याच गोष्टीचा विरोध करण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि पूर्ण ओबीसी मोर्चा असेल, भारतीय जनता पार्टी शहर असेल, आमचे अल्पसंख्याकची आघाडी असेल, सगळे मिळून आज आम्ही एकत्र आलेलो आहे. आणि जे फुले शाहू आंबेडकर यांना जो उत्तरेत जसं सामाजिक समता असणारा हे पाहिजे, जी भारतीय जनता पार्टी नेहमी त्यांना पाठिंबा देते. आज आरक्षणाचे जनक शाहू महाराज यांनी आरक्षण त्या काळी दिलेलं आहे. संविधानचे निर्माते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं पक्का आरक्षण दिलेलं आहे. काँग्रेसची अख्खी खानदान बी आली तर आरक्षणाला कोणी हात लावू शकणार नाही असा हा विषय. कारण माझ्या देशातले गोर, गरीब, दलित, अल्पसंख्याक, बाकीचे माझे सर्व आदिवासी भाऊ यांच्या जर हक्कावर जर कोणी गदा आला असेल तर भारतीय जनता पार्टी कधीही त्यांना माफ करणार नाही. आणि हा विरोध करण्यासाठीच भारतीय जनता पार्टी आज पूर्ण महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरलेली आहे, देशभर रस्त्यावर उतरलेली आहे. भाजप नेते आणि माजी आमदार
तरवीर सिंग मारवाह यांनी राहुल गांधी यांना मारण्याची धमकी दिल्याच्या निषेधार्थ आज नागपूरमध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आलं. पंतप्रधान मोदींनी माजी आमदार तरवीर सिंग मारवाह यांची पक्षामधून हकालपट्टी करावी आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा अशी मागणी यावेळेला आमदार विकास ठाकरे यांनी केली. आंदोलनकर्त्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचं देखील पाहायला मिळालं. राहुल गांधींनी विषयी ज्या भाजपाच्या आमदारांनी जे उद्गार काढले आहे ते भाजपाचा खरा चेहरा दाखवणार आहे. आणि मला वाटतं की ज्या पद्धतीने या आमदारांना राहुलजी विषयी बोलला आणि तुम्हारे दादी का जो हुआ था वो तुम्हारा करेंगी ही से गिदड़ भटकी दिली. यांना समजायला पाहिजे की आपल्या परिवारातील वडिलांची हत्या झाली, आपल्या दादीची हत्या झाली, त्यानंतरही राहुलजी या देशवासियांसाठी संघर्ष करत आहेत. या गिदड़ भटक्यांनी मरणारा न भिणारा आमचा नेता आहे. परंतु यावरून भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदीजींची मानसिकता दिसून आली. मला वाटतं जोपर्यंत नरेंद्र मोदीजी याला पक्षातून काढत नाही, आमदाराला याच्यावर गुन्हा दाखल करत नाही, तोपर्यंत या साऱ्या घटनेचा दोष आम्ही नरेंद्र मोदीला देऊ. कारण की त्यांच्या सांगितल्याशिवाय हे आमदार असे बोलूच नाही शकत. जर त्यांनी नाही सांगितलं आहे तर तुरंत त्याला पार्टीतून काढावं, त्याच्यावर गुन्हा दाखल करावा ही आज आमची. नागपूरमध्ये महायुतीमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने आलं असून काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाल्याचं दिसून येतंय. त्यामुळे महायुतीत अजित पवार गटाविरोधामध्ये भाजप असा सामना रंगणार आहे. नागपूर येथे आशिष देशमुखांनी प्रतिक्रिया दिली, पाहूयात. नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यामध्ये सुनील केदार यांना न्यायालयाने दोषी ठरवलं आणि त्यांना 5 वर्षाची सजा देखील ठोठावली गेली आहे. आज 22 वर्षानंतर 1444 कोटी रुपयांची वसुली ही त्यांच्याकडनं होण्याच्या संदर्भामध्ये सहकार विभागाने आणि विशेष करून सहकार मंत्र्याने मागील कित्येक महिन्यापासून दिरंगाई जी केली त्याच्या विरोधामध्ये आज नागपूरच्या रामटेक तालुक्यामध्ये पीडित शेतकऱ्यांचा आणि पीडित खातेधारकांचा भव्य असा मोर्चा आयोजित होत आहे. विनंती परत एकदा वळसे पाटलांना हीच आहे की सातत्याने तांत्रिक व न्यायालयीन अडचणी दाखवत सुनील केदार वेळ काढत आहेत. ते आपल्या हातामध्ये असताना देखील आपण ऑर्डर का करत नाही हा प्रश्न आज नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व पीडित खातेधारकांना नक्कीच आहे. माझी परत एकदा सन्माननीय वळसे पाटील साहेबांना विनंती आहे की आपण ह्या संदर्भामध्ये ऑर्डर हा लवकरात लवकर काढावा, जेणेकरून सुनील केदार व दोषी असलेल्या इतर व्यक्तींकडनं 1444 कोटी रुपये वसूल करून ते जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आणि जिल्हा बँकेच्या खातेधारकांना वितरित करण्यात येऊ शकते. उत्सवावरती टीका करणाऱ्या कोणालाही या मंडळांना मदत करण्यापासून थांबवलेलं नाही, तसा कायदा केलेला नाही, अशा शब्दामध्ये महाराष्ट्र राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे यांना प्रत्युत्तर दिल्याचं पाहायला मिळालं. त्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी आले होते. यावेळेला त्यांनी विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण होऊ दे, चांगली नोकरी लागू दे, शेतकऱ्यांना चांगला पाऊस, पिकाला योग्य भाव मिळू दे आणि महिला सक्षम होऊ देत अशी बाप्पाकडे प्रार्थना केल्याचं मत व्यक्त केलंय. काय सांगाल, आज गणपतीचं दर्शन तुम्ही घेतलेलं आणि दुसरा प्रश्न असा आहे की पुण्यात गणपती उत्सव सुरू आहे, त्या उत्सवाला महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते टीका करत आहेत. पुण्यात बालन उत्सव आहे असं वेगवेगळी टीका जी आहेत उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे इतरांनी केलेली आहे. सगळा उत्सव टीका करणारे जे आहेत त्यांना अशा प्रकाराने वेगवेगळ्या सार्वजनिक गणपती मंडळांना मदत करायला कोणी रोखलेलं, थांबवलेलं, कायद्याने बंदी आणलेली नाही. म्हणजे गणपतींना मदत ही केवळ पुनीत बालनजी करतील असा काही आदेश निघालेला नाही. त्यामुळे टीका करणाऱ्यांना नेहमी माझं असं म्हणणं असतं की हे तुम्हाला करायला कोणी थांबवलेलं नाही. एखादा यज्ञ होतो तर तुम्ही किती तूप वाया घालवता, किती लाकडं वाया घालवता, तर माझ्या खिशातून वाया घालवतं ना, मला त्यात समाधान मिळतं. त्यामुळे तुम्हाला समजा असं वाटत असेल की त्याच्याऐवजी कोळसा जाळावा, कोळसा जाळा. आम्हाला जी काही आणि ते सायन्स आहे यज्ञ नावाचं की ज्या सायन्समध्ये पर्यावरण आहे,
पण तुम्हाला नाही मान्य, तुम्ही दुसरं काहीतरी करा. लोकशाही आहे ना, तुम्हाला म्हणायला परवानगी आहे, करायला परवानगी आहे, आम्हाला म्हणायला करायला परवानगी आहे. पप्पाकडे आरती केली काय मागणार? पप्पांकडे मी नेहमी हेच मागत असतो की ह्या देशातल्या सर्वसामान्य माणसाला कोणाच्या मदतीवर जगणं आवडत नाही, त्यामुळे त्याला रोजगार मिळून तो त्याच्या पैशाने त्याचं कुटुंब चालवेल, त्याच्या मुलीचं लग्न तो करेल, त्यात त्याला जो आनंद असतो तो अनुदानावर नसतो. आणि ह्या देशाची अर्थरचना अशी व्हावी, म्हणजे मी बाप्पाकडे अलीकडे एक नवीन मागणी करतो आहे की घरातलं सगळं सांभाळून महिलांना 8 तास नोकरी शक्य नाही. ज्यांना शक्य आहे त्यांना शक्य आहे, ज्यांना शक्य नाही त्यांना 4 तासाची नोकरी ह्या देशात क्रिएट झाली पाहिजे. म्हणजे जॉब पण 2 क्रिएट होतील आणि तिला घरचं सगळं सांभाळून 4 तास नोकरी करून पैसे घर चालवायला कॉन्ट्रीब्यूट करता येईल. मी नेहमीच बाप्पाला मागणी करत असतो की विद्यार्थ्यांचं शिक्षण पूर्ण होऊ देत, नोकऱ्यांना लागू देत, विदेशात जाऊ देत, चांगले पॅकेजेस मिळू देत, शेतकऱ्यांना पाऊस चांगला होऊ देत, पीक येऊ देत, भाव मिळू देत आणि महिलांना सुद्धा त्यांच्या पायावर उभं राहायला मिळू देत, म्हणजे घरामध्ये त्यांचा से निर्माण होईल. वेळ झाले बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. खरं तर स्त्री आणि पुरुष यांचा मेंदूचा वापर करायची पद्धत. डोक्याला शॉट आहे त्या बायका. अरे नवरा बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं, अगदी विश्वासावर. हो का? हो. अंशू, जरा तुझा फोन दे. मला कसं तरी होतंय. मी तर डॉक्टरकडे जाऊन येतो. डॉक्टरकडे कशाला? मी डॉक्टरला घरी बोलवते ना. ऐक, मी डॉक्टरकडे जाऊन येतो यार. डॉक्टरला बोलवते ना घरी. बघेल हा डॉक्टर. मी तर नागपूरहून इथे आले होते. अप्रतिम, कुठेही बोर झालेलं नाहीये. नाटक खरंच खूप जास्त छान होतं. खूप छान नाटक आहे. ब्युटिफुली डिस्प्लेड. कुटुंबाने सहकुटुंबाने पाहावं असं नाटक. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेलं नवं कोरो नाटक पाहिले ना मी तुला पुन्हा एकदा पुणेकरांच्या भेटीला. तर पाहण्यासाठी या रविवारी 15 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा न्यूज अनकट प्राईम टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. पाहूयात उर्वरित काही दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 15 सप्टेंबर रोजी पैठण दौऱ्यावरती येणार असून यावेळेला संत एकनाथ कारखान्याचे चेअरमन सचिन घायाळ यांचा पक्षप्रवेश आणि जनसंवाद मेळावा पार पडणार आहे. मात्र ठाकरे यांचा जनसंवाद दौऱ्यापूर्वीच गटबाजीचं ग्रहण लागल्याचं पाहायला मिळत असून सचिन घायाळ यांच्या पक्षप्रवेशाच्या बॅनरवरून तालुक्यामधील ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांचे फोटो गायब आहेत. तसेच पक्षामधील दत्तात्रय गोरडेसह इतर इच्छुकांमधील गटबाजी देखील समोर आले. आता पक्षामधील ही गटबाजी ठाकरे कशी थांबवणार हेच बघावे लागणार आहे. काही जरी घडलं तर चुलत्या पुतण्याचं नाव घेतलं जातं. आम्ही विकासाचं राजकारण करतो, दहशतीचं नाही. विरोधकांकडे मुद्देच नसल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे, अशी टीका धनंजय सावंत यांनी धाराशिव येथे केली. काल रात्री झालेल्या
सोनारी येथील गोळीबाराच्या निषेधार्थ सावंत गट आक्रमक झाला असून गोळीबार करणाऱ्या आरोपी विरोधामध्ये कारवाई करण्याची मागणी आता जिल्हाभरामधून केली जाते. महाराष्ट्र सरकारने नुकताच लाडक्या बहिणींना गणपती उत्सवापूर्वीच आनंदाचा शिधा वाटप करणार असल्याचं न्यायालयामध्ये सांगितलं. त्यामध्ये चणा डाळ, साखर, रवा आणि तेलाचे पॅकेट अशा प्रकारचा शिधा वाटप केला जाणार होता. मात्र गणेशोत्सवात आता संपत आला असून अद्याप गोडाऊनमध्येच हा शिधा पोचला नाहीये. काही जिल्ह्यामध्ये हा शिधा मिळत आहे, मात्र त्यात मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ असून दिल्या गेलेल्या 4ही वस्तू निकृष्ट दर्जाच्या असल्याचं समोर आलंय. यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रमुख प्रवक्ता अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय. यावेळेला काही शिध्याची पॅकेट फोडून त्यांनी माध्यमांसमोर पुरावा देखील दिला आहे. शिधा खुशी की सौगात जिसे कह सकते हैं, ये गणेश उत्सव के पहले देने की बात सरकार ने की थी, जिसमें 1 किलो तेल सोयाबीन का फॉर्चून का, एक रवा, बाद में चना दाल और तेल, रवा और शक्कर क्रिस्टल वाली शक्कर उसमें लिखा था 1 किलो, लेकिन ये आपने देखा पीली शक्कर है और एकदम बारीक शक्कर है. क्रिस्टल का दाना जो होता है एकदम क्लियर होता है, बड़ा होता है, वो नहीं है. तो ये ऐसी किट जो है जिसमें ये चना दाल 100 रुपये किलो है, इसमें डंकी दाल भी है, गड्ढे गड्ढे गिरी हुई, जिसे डंकी दाल कहते हैं, और उसमें कई कई वटाना जो है मटर, वो दाल भी मिक्स की है जो 40 से 45 रुपये किलो है. ये भ्रष्टाचार हुआ है. इसमें जो किट है ये 220 से 250 रुपये के आसपास सिद्धित होनी चाहिए. ये 348 रुपये 6 पैसे में दी है. 1,56,03,328 लाडली बहनाओं को इन्होंने इस तरह का धोखा दिया है. धुळ्यामध्ये वीज कंपनीच्या विद्युत तारा चोरणारी टोळी आणि अट्टल घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक करत LCBने कारवाईचा डबल धमाका केलाय. दोंडाईच्या येथील वीज कंपनीच्या तारा चोरल्याप्रकरणी तिघांना तर घरफोडी करणाऱ्या धुळ्यामधील अट्टर चोरट्याला LCBने बेड्या ठोकल्यात आणि त्याला गजाआड केले. त्याच्याकडून वाहनासह ॲल्युमिनियम धातूच्या तारा, केबल आणि रोकड असा एकूण दोन्ही कारवाईत 11,16,640 रुपये किमतीचा मुद्देमाल देखील जप्त करण्यात आलाय. दोंडाच्या पोलीस स्टेशन येथे कॉपर वायर आणि लोखंडी वायर याच्या चोरी संदर्भामध्ये एक गुन्हा दाखल होता. त्या अनुषंगाने PI LCB श्रीराम पवार आणि त्यांच्या टीमने अतिशय चांगलं काम करून याच्यामध्ये 2 आरोपी अटक केलेले आहेत. त्यांचे नाव आहेत आसिफ हनीफ शहा, हा राहणार आहे नंदुरबार शहाद्याचा, आणि दुसऱ्याचं नाव आहे गोपाल काशीनाथ ठाकरे, हा देखील राहणार आहे शहादा नंदुरबारचा. या दोघांवरील एकूण शहादा पोलीस स्टेशन येथे 10 गुन्हे दाखल आहेत आणि आपला हा दोंडाच्याचा गुन्हा दाखल आहे. आणि या अनुषंगाने आपण जवळजवळ सर्व माल रिकवर केलेला आहे. जवळजवळ 10 लाखाच्या आसपास हा माल आहे, तो हा संपूर्ण आपण रिकवर केला. नवापूर शहरामधील आदर्श नगरमध्ये दीराने गळा आवळून वहिनीचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली असून या घटनेमुळे शहरात एकच खळबळ माजली. 12 सप्टेंबरला महिला बेपत्ता झाल्याची तक्रार नवापूर पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली होती. यावरून शोध सुरू झाला असता घटनेचा उलगडा झालाय. मयत महिलेने आरोपीची तक्रार जाती जमातीच्या वरिष्ठांकडे केली होती. त्याचा राग डोक्यामध्ये ठेवून आरोपीने वहिनीचा खून केलाय. त्यानंतर अखिल महाराष्ट्र मुस्लिम खाटीक तसेच नवापूर खाटीक समाजाच्या वतीने नवापूर पोलीस निरीक्षकांना आरोपीला कठोर शिक्षा करण्यासंदर्भात निवेदन देखील देण्यात आलंय. वेळ झाले बातमीपत्रात छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज अनकट.
खरं तर स्त्री आणि पुरुष यांचा मेंदूचा वापर करायची पद्धत डोक्याला शॉर्ट आहे त्या बायका. अरे नवरा बायकोचं नातं विश्वासावर अवलंबून असतं, अगदी विश्वासावर. हो का? हो. अंशू जरा तुझा फोन दे. मला कसतरी होते. मी तर डॉक्टरकडे जाऊन येतो. डॉक्टरकडे कशाला? मी डॉक्टरला घरी बोलवते नको, ऐक मी ऐक मी डॉक्टरकडे जाऊन येतो यार. डॉक्टरला बोलवते ना घरी. बघेल हा डॉक्टर. मी तर नागपूरहून इथे आले होते. अप्रतिम, कुठेही बोर झालेलं नाहीये. नाटक खरंच खूप जास्त छान होतं. खूप छान नाटक आहे. ब्युटिफुली डिस्प्लेड. कुटुंबाने सहकुटुंबाने पाहावाच नाटक. नवी मुंबई, मुंबई, ठाणे आणि पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिलेलं नवं कोरं नाटक पाहिले ना मी तुला पुन्हा एकदा पुणेकरांच्या भेटीला. तर पाहण्यासाठी या रविवारी 15 सप्टेंबर रोजी रात्री 9:30 वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड येथे. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत आहे. सायबर गुन्हेगारांकडून नागरिकांना विविध प्रकारचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जाते. अशा वाढत्या सायबर गुन्ह्यांवरती नियंत्रण आणण्यासाठी पुणे पोलिसांकडून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावरती भर दिला जातोय. तसेच सायबर गुन्हा घडल्यानंतर नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने हेल्पलाईन कार्यान्वित केली आहे. तर या संदर्भात अप्पर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे यांनी अधिक माहिती न्यूज अनकटला दिली आहे. पुणे शहर पोलीस हद्दीमध्ये सायबर पोलीस स्टेशन आणि त्यासोबतच वेगवेगळ्या पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल झालेले सायबर गुन्ह्यांमध्ये जी फसवणूक प्रामुख्याने झालेली आहे त्याच्यामध्ये ऑनलाईन टास्क फ्रॉड असेल किंवा शेअर लोन ॲपच्या फेक शेअर लोन ॲप्स तयार केलेले आहेत त्याच्यातला फ्रॉड असेल किंवा फेडेक्सच्या कुरिअरच्या मध्ये नार्कोटिक्स मिळालेलं आहे असं सांगून केलेला फ्रॉड असेल किंवा ऑनलाईन कॉल करून केलेले फ्रॉड्स आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारचे फ्रॉड्स आहेत. काही ठिकाणी चुकीच्या लिंक्स लोकांना पाठवून आपण MNGLचे कस्टमर आहात किंवा बँकेचं बिल आहे किंवा इलेक्ट्रिसिटी बिल आपलं भरणं बाकी आहे अशा लिंक्स पाठवल्या जातात. त्याच्यावरती मग ऑपरेट झाल्यावरती लोकांचे अकाउंटमधनं पैसे हे चुकीच्या पद्धतीने विड्रॉ केले जातात. या अनुषंगाने पुणे शहर हद्दीमध्ये एकूण 777 गुन्हे दाखल झालेले आहेत आणि टोटल जी अमाऊंट आहे ती जवळजवळ 180 कोटीच्या आसपास अमाऊंट टोटल आहे. यामध्ये सायबर पोलीस स्टेशन अंतर्गत आपण एक प्रयत्न करत आहोत की दाखल झालेल्या ज्या काही गुन्हे आहेत कारण सायबरचे गुन्हे जे दाखल होतात त्यामध्ये प्रामुख्याने तात्काळ कारवाई केल्यावरती त्याच्यामध्ये अमाऊंट फ्रीज होऊ शकते. तर आम्ही लोकांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्या अनुषंगाने अवेअरनेससुद्धा क्रिएट करत आहोत. मुख्यमंत्री लाडकी बहीण कुटुंब भेट योजनेला नाशिकच्या येवला तालुक्यामध्ये सुरुवात झाली असून तालुका प्रमुख पांडुरंग शेळके पाटील यांच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक घरापर्यंत जाऊन योजनेचा लाभ मिळाला आहे की नाही याची संपूर्ण माहिती घेण्यात येणार आहे. या भेटी दरम्यान महिलांनी मुख्यमंत्री यांचे आभार व्यक्त केलेत. यावेळेला महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज शिवसेनेचे मुख्य नेते आणि आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने आणि आमचे संपर्क नेते आदरणीय चौधरी साहेब, सुनील पाटील साहेब आणि जिल्हा प्रमुख तांबे साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली येवला लासलगाव मतदारसंघामध्ये लाडकी बहीण कुटुंब भेट या ठिकाणी सुरू झालेला आहे. तालुक्यामधून ग्रामीण भागामधून या ठिकाणी आम्ही सुरुवात केली आहे. या कुटुंब भेटीसाठी खूप मोठा प्रतिसाद खरं तर आम्हाला मिळत आहे. खरं तर आम्हाला 15 कुटुंबांना भेटी द्यायच्या होत्या परंतु 15 कुटुंब झाल्याच्या नंतर सुद्धा काही ज्या लाभार्थी आहे महिला त्यासुद्धा आम्हाला येऊन भेटत आहेत. मुख्यमंत्र्यांचं त्या ठिकाणी कौतुक करतायत. मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आमचं त्या ठिकाणी अभिनंदन करतायत आणि त्या माध्यमातून देखील अजून एक काही प्रश्न समोर येत आहेत महिलांचे. काहींचे KYCचा विषय असेल, काहींचा आधार कार्डचा असेल, आधार सीडिंगचा असेल, बँकिंगचा असेल, त्याच्यामध्ये देखील काय करता येईल ही बाजू आम्ही महिलांची जाणून घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा आम्हाला काही प्रदर्शनानं लक्षात आलं आहे की बँकेकडून सहकार्य होत नाही. त्या संदर्भात लगेच आम्ही येवला येथील सर्व शाखेंना आम्ही भेटी देणार आहोत. माझी सुद्धा आपल्या माध्यमातून विनंती आहे बँकेच्या सर्व अधिकाऱ्यांना की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भामध्ये जी कोणी महिला येईल तिला सहकार्य करावं. गणेशोत्सवानिमित्त गोंदिया शहरामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांनी आकर्षक देखावे सादर केले. त्यामधीलच एक गोल्डन टेम्पलचा देखावा सर्वांचं लक्ष वेधून घेतोय. श्री शंकर चौक गणेश मंडळाच्या वतीने अमृतसर येथील दुर्गेयाना मंदिराची हुबेहूब प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आली असून यात गणपती बाप्पा विराजमान झाल्याचं पाहायला मिळतं. किमान 35 ते 40 वर्ष पूर्वी या गणेश मंडळाची स्थापना केली होती आम्ही आमच्या वडिलांनी. ते त्यापासून सतत
दरवर्षी या गणेशोत्सव साजरा केला जातील येते आणि काही नवीन नवीन विचार येते आम्हाला. ते जे लोक जाऊ शकत नाही काही तीर्थयात्रावर ते त्यांची झाकी आम्ही येथे प्रस्तुत करतो. यावर्षी आम्ही या दुर्गानी अमृतसर त्यांची झाकी येथे आलेली आहे. जे आमचे बुजुर्ग ते किंवा दुर्बल घटक ते ती जाऊ नका, त्यांच्या या मंडपात देवाचे दर्शन घेऊ शकतो. गोंदिया किंवा आसपासच्या तहसील आणि जिल्ह्याचे लोक या मंडळावर दर्शनासाठी येते आहे. ते देखावला आहे ते देखावासाठी येत आहे. सामाजिक कार्य जे आहे ते सतत वर्षभर याच ठिकाणी सुरू राहतील. जिसा कवा नवरात्री उत्सव आता राम मंदिराचा साजरा केले नाही, दुर्बल घटकासाठी के जे कॅम्प आहे आधार कॅम्प आणि यांच्या ब्लड कॅम्प जे सर्व सामाजिक कार्य आहे आम्ही इथे घेतो आणि लोकांच्या या देवाची कृपाने सगळे कार्य करतो येते. वेळ झाल्या बातमीसह बातमीपत्रात आता इथेच थांबायची. पुन्हा भेटू नवीन बातमीपत्रात. धन्यवाद.